नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कढाई पनीर रेसिपी। एकदम हॉटेल स्टाईलमध्ये बनवून दाखवणार आहे। मस्त अशी चटपटी रेसिपी बनवण्यासाठी मी घेतले आहे 2 हिरवी मिरची, 4 प्याज, 250 ग्राम पनीर, 8-10 लसूणच्या पाकळ्या, 1 शिमला मिर्च, 1 टोमॅटो आणि थोडीशी अद्रक। आता आपल्याला सर्वात आधी प्याज काटून घ्यायचा आहे। प्याज आपल्याला एकदम बारीक काटून घ्यायचा आहे। तुम्ही कटरमध्ये पण बारीक करू शकता। इथे मी 2 प्याज बारीक काटून घेतले। प्याज काटून झाल्यावर टोमॅटो पण बारीक काटून घ्यायचे। टोमॅटो काटून झाले की मी इथे 2 हिरवी मिरची घेतलेली ती पण काटून घेतली। त्यानंतर अद्रकला पण काटून घेतले। आता आपण जे 4 प्याज घेतलेले त्यामधले 2 प्याज बारीक काटून घेतले आणि 2 प्याज असे स्क्वेअर शेपमध्ये काटून घ्यायचे। एका प्याजचे 2 भाग करून त्याच्या अर्ध्या भागाचे पण 2 भाग करायचे आणि स्क्वेअर शेपमध्ये काटून घ्यायचे, जसे मी काटून घेत आहे। प्याज काटून घेतल्यानंतर शिमला मिर्च पण काटून घेऊया। शिमला मिर्च पण स्क्वेअर शेपमध्ये काटून घ्यायची। तुम्ही कोणत्या पण शेपमध्ये काटू शकता। शिमला मिरची काटून झाल्यानंतर आपण आता पनीर पण काटून घेऊया। पनीर आपल्याला असे स्क्वेअर शेपमध्ये थोडे मोठे ट्यूब काटून घ्यायचे आहे। आता एका उकळीमध्ये लसूण आणि अद्रक बारीक करून घ्यायचा। त्यानंतर एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये 1 चम्मच साबुत धनिया, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच सौंफ, 7 ते 8 काळे मिरी आणि 1 तेजपत्ता जो मी हाताने तोडून टाकला आणि 2 छोटी इलायची। त्यानंतर हे सर्व मसाले मस्त असे भाजून घ्यायचे। भाजून झाले की मिक्सरमध्ये पिसून घ्यायचे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकून स्क्वेअर शेपमध्ये कापलेला प्याज आणि शिमला मिरची टाकायची आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे। फ्राय करून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर पनीर पण फ्राय करून घ्यायचे आहे। मी इथे त्याच कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून पनीर फ्राय करून घेतले आहे। तुम्ही कोणत्या पण नॉनस्टिक भांड्यामध्ये फ्राय करू शकता। आता आपल्याला एका कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून तेल गरम झाले की 1 छोटा चम्मच साबुत धनिया टाकायचा। त्यानंतर बारीक कापलेला प्याज टाकायचा। प्याज आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचा। त्यानंतर अद्रक आणि लसूण कुटून ठेवलेले ते टाकायचे। हिरवी मिरची टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे। थोडे शिजून झाले की टोमॅटो टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो पूर्ण झाकण ठेवून शिजून घ्यायचे। झाकण काढल्यानंतर बघा आपले टोमॅटो शिजून झाले आहे। त्यानंतर जो मसाला आपण मिक्सरमध्ये पिसलेला तो टाकायचा आणि 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच पनीर मसाला। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या वेळ झाकण ठेवून शिजू द्यायचे। झाकण काढल्यानंतर थोडे पाणी टाकायचे आणि गोळा परत थोडा शिजवून घ्यायचा। आता आपला कढाई पनीरचा मसाला बनवून तयार आहे। बघा किती मस्त तेल सोडले आहे। मसाल्याने तेल सोडले म्हणजे मसाला चांगला शिजून तयार आहे। आता त्याच्यामध्ये पनीर टाकायचे, फ्राय केलेले शिमला मिरची आणि प्याज टाकायचा आणि 1 चम्मच नमक, थोडासा धनिया टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचे। चांगले असे मिक्स करायचे म्हणजे मसाला पनीरला, प्याज, शिमला मिरचीला चिटकेल आणि 5 मिनिट शिजवून घ्यायचे। आता आपले कढाई पनीर बनवून तयार आहे। कढाई पनीर नंतर इथे मी त्याच्यासोबत पुरी पण बनवलेली आहे। कढाई पनीर सोबत ना पुरी खूप टेस्टी लागते आणि माझ्या मुलांना पण खूप आवडते। तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल। पुरी बघा किती छान फुललेली आहे। अशा प्रकारे मी सर्व पुरी बनवून घेतल्या आणि गरम पुरी आणि भाजी बनवून तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।